आईनं एकटावणी म्हटलं मले का मातुरी तू चालली जा ना तुझ्या माहेरी, अधिक महिना आहे तर फक्त पोरीले बोलावंचं दिसून राहिलं त्याइले, पण सून जाईन हे नाही समजून राहिलं. म्हणजे सुनीची काही कदरच नाही. आता माझ्या बहिणीचा फोन येऊन गेला तर कशी म्हणते, ताई येत नाही का तू? बहीणही वाट पाहते, आई बाबाही वाट पाहते. यायला तर काही समजतच नाही. यायला असं वाटतं का फक्त आपली पोरगी म्हणजे पोरगी होय आणि लोकांची पोरगी म्हणजे काही जीवच नाही होय तिचा. आणि एवढं दुखू नाही राहिलं माया, तरी मला आई म्हणते बाई हे करून घेजो, बाई ते करून घेजो. आणि आता पोरगी येऊन राहिली तर जास्त शेस उठून राहिलाय. मी नाही थांबत आता, मी कधी चाललीच जातो. बस बापा, कोणा हिच्या तकलीफ भोगत बघा बसाव. एवढी मोठी गरमी आणि त्या गरमीत म्हटलं नुसतं काय म्हणते किचनमध्ये मिरवा लागून राहिलं. ह्या लोकांना एवढंही नाही समजत का हे बिमार बाई निरी किचनमध्ये कसे काम करून. फक्त पोरगी याची चाहूल लागून गेली आता पहिले. आता मी नाही करत, आता मी चालली जातो खोलीत, थोडा वेळ आराम करतो. येईन तर मला सांगितलंच आहे आराम करत जाय म्हणून, मीच करतो आपली समोर नाही याचे कामं करत राहतो. आणि किती केलं तरी हेच म्हणते काय करतो तू तर करतच नाही काही. माधुरी कुठं चालली व? माय बाई का त्या काहीच नाही केलं काय? ते पोरगी येईन आता, तिच्यासाठी काही खा प्यायचं नाही करून ठेवलं. हा नवीन आहे ते सासरी, काय खायला भेटते तिला नवीचं? आई काय करायचं होतं आता? आता जेवण खावणं झाले, सारं झालं, आता आराम करायचा टाइम झाला ना. आता काय करायला लावता तुम्ही मला एवढ्या गरमीचं? मला गरमी सुचतच नाही काही बा. आणि त्याच्यात तुम्हाला माहित आहे मला किती तब्येत खराब झाली म्हणून. मला सुचून नाही राहिलं, होऊन नाही राहिलं काही. मी काय म्हणतो आई, माझ्या बहिणीचा फोन आला होता, मी जाऊ काय गावाले? 8-10 दिवसासाठी चालली जातो ना. माय बाई आता तू चालली जाशील, इथं कोण करण बापा? हे रुपाली येईन, तिचं कोण करण सांग ना तू? म्हणजे ननद घरी येईन ना भाऊजाई घरी नाही, काय म्हणते मग ती? म्हणून बरीच आहे म्हणून बापा, भाऊजाई चालली गेली म्हणून ननद येतं. हा तिला तरी चांगलं वाटन काय? तिला राहू दे 8-15 दिवस राहीन घेतं आणि मग चालली जातो तू हे गेली म्हणजे. पण मला माझ्या आईचा फोन आला होता ना, माझी बहीण म्हणे ये ना म्हणे, कधी येतं म्हणे ताई तू म्हणे, सगळ्याच्या बहिणी आल्या म्हणे, सगळ्याच्या पोरी आल्या म्हणे, तू येऊनच नाही राहिली म्हणे, सगळेजण तुला आठवण करते म्हणे. हो तर आम्ही काय तुला धरून ठेवलं काय? जाजो ना, आता रुपाली गेली म्हणजे जाजो. आता अधिक महिना लागला तेव्हापासून तू चालली जाती. आता ते तर 8 दिवस आलीच नाही, मग तू 8 दिवसात येऊन जाती ना घुमून फिरून. तेव्हा तू गेली नाही, ऐन ते तोंडाशी आता घरी येऊन राहिली आणि आताच चालली. हा आता झाली ना तुझी तब्येत चांगली? किती दिवस झाले व रेंगाडून राहिलं काम? हा घरातले कामं नाही, धंदे नाही, सारं काय म्हणते तुम्ही करून राहिली. किती काटपू अजून? मग काय फायदा मला सून असून नसून? आई आता मी करत नाही काय आई, सगळंच तर करतो, पण आता अडीअडचणचे दिवस आहे, जराशे दुखणं आहे माया, म्हणून मला गरमीचा अजून त्रास होते. मग त्या सांगायला लागत होतं मला पहिले असं काय मी जातो गावाले. त्या जर म्हटलं असतं ना मग मी तिला बोलावलंच नसतं. म्हटलं असतं बाई त्या भाऊजाईचं अर्जंट आहे, तिला जाऊ दे, तू थांबून जाय सध्या. आई पण ननदबाई थांबते म्हणता ना 8-15 दिवस, तर मी 4-5 दिवसात येऊन जातो ना वापस. तुला जायचं आहे ना, त्या तर काय केलं ठरवलं, आई मला जायचं आहे, मी चालली, मला फोन आला माझ्या आईचा, हेच म्हटलं ना. त्या असं म्हटलं काय का नाही आई मी जाऊ काय? विचारलं मला काही? काहीच नाही विचारलं, विचारायचं तर ठेवलंच नाही ना काही. सासूचा काही हेच नाही, मानदानच नाही राहिलं ना. मग आता विचारून राहिली आई मी चालली, सांगून राहिली मला. मग आता जातोच म्हणतो तर जा बाबा, काय म्हणावं मी आता? जाय, तुला जेव्हा वाटन तेव्हा ये, करता येतं माझ्या पोरीचं, मला काही बारी नाही आहे. आई मी येतो ना वापस 2-4 दिवसातच. येऊच नको, तिथंच आहे, तुला जेव्हापर्यंत वाटते तोपर्यंत राह. मी काय तुला तू काय धरली बांधली नाही आहे तू माईवाली. तुला जेव्हा वाटते तेव्हा जात जाय, आणि जेव्हा वाटते तेव्हा येत जाय. तसं तर काही त्यानं गोपालनं ठेवलंच नाही आमचं. हा त्याला तर बस बाबा माई बायको महान असंच काम झालंय. मग आता तो असा विचार करते तर मग आम्ही कसा विचार करावा? आता नाही असे काय बोलते ते, असा तर कधी विचार नाही केला ते आजपर्यंत. तो असा वागते म्हणूनच तू वागून राहिली कोणी, हा नाही तर मग बरोबर राहिली असती. शांती काय म्हणते? गोपाल निघाला म्हणते तिथून का निघाचाच आहे अजून? काही आणा घेणं लागते का आता? रुपाली येऊन राहिली तर सांग बा, काही आणा लागत असेल तर सामान सुमान. नाही तो तर निघाला होता, तिथून फोन आला होता त्याचा, पोचन म्हणे आई आता अर्ध्या 1 घंट्यानं म्हणे. पण आता आपली सुनबाई म्हणते बाबा मी जातो म्हणते गावाले. आतापर्यंत गोष्ट नाही काढली तिनं, आता म्हणते मी गावाला जातो म्हणते. माझ्या आईचा फोन आला म्हणते अधिक महिन्यासाठी, आतापर्यंत नाही आला आईचा फोन, आजच आला. हाव काय? कोणाला काय? ठीक आहे ना, मग पाठवून दे ना. आता पोरगी इथं येईन, सुन तिथं जाईन, त्याची पोरगी त्याच्या घरी, आपली पोरगी आपल्या घरी. आणि जसं आपल्याला वाटते आपली पोरगी आली पाहिजे, तसं तिच्याही नाही पप्पाला वाटते ती आपली पोरगी आली पाहिजे म्हणून. मग त्याच्यात काय आहे वाईट? काय आहे सांग? त्याच्यात वाईट नाहीये, पण इथं ननद आल्यावर भावजाई नसते पाहिजे काय? इथं भावजार पाहिजे, भावजाई. करण कोण मग? कोण करणार आहे घरातले कामं? तू आहे ना शांते, तू आहे, ते पोरगी आहे रुपाली. आता असं थोडी आहे पोरगी इथं आली म्हणजे मग काही करणारच नाही, अशातला भाग आहे काय काही? माय पोरगी सुखासाठी येऊन राहिली व, 4-8 दिवस राहीन बिचारी आणि चालली जाईल. ते का जन्मभरासाठी राहिली आली इथं? तर ते सुखासाठी चालली ना तिथं. सासू सासऱ्याच्या घरी किती सुख असलं तरी पोरीला काही ते सुख नाही वाटत असते कोणी. मायबापाच्या घरी किती काम असलं तर ते सुखाचंच राहते त्याइले. पण माझ्या घरी कोणतं दुःख आहे सांग ना? माझ्या राजा तिला कोणतं दुःख आहे? सारं मी करून घेतो, तिला टेन्शन नाही. बसली तर बस, टीव्ही पाहिली तर पाय, मोबाईल पाहिला तर पाय, हा खातं तर खाय,
कधी कशासाठी म्हणत नाही का, टोकत नाही का, बोलत नाही. उठल्या उठल्या खाय का तिकडे दुपारी खाय, खायलाच म्हणत नाही. तरी पण ते नको सांगू मले. किती काही सुख असलं सासूच्या घरी तर ते नसते चांगलं. मायबापाच्या घरचं दुःखच कामाचं असते. चल मी जातो आता, वावरात जातो. मला 2 पोळ्या भाजी बांधून दे जराशी. तिकडेच जेवण मी आता. बाबा घरून नाही जेवण करून जात काय? नाही बेटा, आता काही जेवण करून जात नाही. मला एका डब्यात टाकून दे 2 पोळ्या आणि थोडीशी भाजी टाकून दे कायची. हा बाबा ठीक आहे. काय आणलं मग पोरीसाठी? त्या दिवशी गेलता ना तुम्ही दोघी सासू ना, काय आणलं मग? काय आणलं गेलो 2-4 दुकानं पाहिले, आणि ती एक घंगाड आणलं पुरीला द्यासाठी, एक साडी आणली चांगली तिच्यासाठी, आणि एक ते हे आणलं चांदीची चेन जवायला द्यासाठी, आणि राहिले कपडे जवायचे. तर ते कपडे त्याला स्वतःच पैसे देऊन पाठवा लागल मग दुकानात घ्यायसाठी. 2 जण चालले जातील ते. असं असं, ठीक आहे ठीक आहे. मग तेवढंच आणलं ना? किती पैसे बसले मग असं ना काही शिल्लक? काय उरणार आहे हो त्याच्यातून? पैसे देता येईन मग थोडेसे छटाकभर, आणि त्याच्यातून उराची आशा ठेवता. आशा ठेवता म्हणजे 20-20, 30-30 हजार रुपये बसून राहिले का एवढ्या गोष्टीसाठी? 10,000च्या कामासाठी? 10,000चा आहे का ते? किती रुपयाचा आहे? महाग आहे ना. चांदी महाग नाही झाली का आता? बरं झालं सोन्या चांदी केला तुम्ही गो, चांदीचाच केला जवायले. तर कायले करायला लागते गोपनं घे. आता तर काय म्हणते, तर अंगठी दिली त्याला सोन्याची. तोच धंदा करावा काय नुसतं? अहो तर दान दिलेलं पावत असते जवायले, दान द्यास लागते. हो, सारं सासऱ्यानंच दान द्याव जवायले. जवायानं काय द्याव कधी? पाहिलं एखाद्या जवायानं सासऱ्याला काही दान दिलं म्हणून? फक्त काय म्हणते तर जवळ लुबाडू राहते. नुसतं काय म्हणते तर लुटून घ्या. जवळ चालले हे काही बी मागाले. काय करून पोरी बिचाऱ्या मागाच लागते आणि घ्याच लागते. हो तर आपण देतो म्हणून घेतात ते काही हिसकून नाही घेत तुमच्या घरचं. हो पण घेते ना, मागतेस ना ते. जाऊ दे तिकडे, फालतू नका बोलत जा तुम्ही. नाही उरले माझ्याकडे पैसे. काय भिंत आपल्याला बोललं तर जीवावर येते. दुसऱ्याच्या पोरीचं उकावर वाकावर करत राहते. सुनीले बोलतच राहते, ते नाही जीवावर आहे तिच्या. अरे नमस्कार नमस्कार जवळ. अरे गोपाल दादा आले काय? या ना, नमस्कार दादा, या ना, या इकडे बसा. कोण? रुपाली नाही घरी? रुपाली आई बाबा? बाबा गेले वाटते. हा बाबा गेले कंपनीत. मी चाललो होतो. मग रुपाली काय म्हणते मला, आज दादा येते म्हणते, थांबा म्हणते तुम्ही घरी म्हणते. तर मी म्हटलं ठीक आहे बा, आता थांबा तर लागलं. तुम्हाला तर माहित आहे हायकोर्टाचा ऑर्डर वरत राहते म्हणून. असं असं. आणि आई आई काय म्हणते? आई आहे ना, आई आणि रुपाली दोघी अंदरच आहे. मला वाटतं स्वयंपाक करून राहिले होते त्या मगानी. मी काही तिकडे गेलो नाही मगापासून, इथं बसलो बा. मग आता बोर होऊन राहिलो होतो, आतापर्यंत मोबाईल पाहून राहिलो होतो. मग आता बसलो. म्हटलं आता तुम्ही येताच तर मग थांबून जाऊ म्हटलं आता. हो आता आई म्हणे अधिक महिना आहे म्हणे, तर रुपालीला घेऊन ये म्हणे जाऊन म्हणे. आता पहिला अधिक महिना आहे तिचा, आणि पोरीला तसंही यानंच लागते. तसंही आता आंब्याच्या रसाला तिला न्याय लागत होतं. तर म्हटलं आता चला घेऊन जा, दोन्ही होऊन जाते सोबतच. हा ना दादा, बरोबर आहे ना, या आता लागतच होतं. आणि बरं झालं ना आले तुम्ही. तिले आई म्हणे काय म्हणे जातो म्हणे, खर्च लावतो म्हणे, अशी म्हणे आई. खर्च कायचा खर्च? खर्च असते काय मायबापासाठी? मायबापाला तर आवडते, म्हणजे आनंद असतो कोणत्या गोष्टीचा. पोरगी घरी येते तर आनंदानं करते पोरीसाठी कोणतेही मायबाप. हे बरोबर आहे दादा, पण आता आपल्याला वाटते असं थोडंसं. वाचवल्यानं काही वाचत नसते. आणि वाचू वाचू कुठं न्याय लागते आपल्याला सोबत. इथं इथंच ठेवून जावं लागते सगळं. किती कमाई केली काही केलं तरी माणूस नेऊ शकते काय? मग त्याच्यापेक्षा हाय आपण इथं जीवनात आलो माणसाच्या, एवढं चांगलं जीवन भेटलं आपल्याला, तर करून घ्या लागते जे करायचं आहे ते. आपल्या लोकांसाठीच करतो ना आपण, का बहिरच्या करतो? हा दादा हे बरोबर आहे, करायला लागतेच. माझ्या बहिणीचा पहिलाच अधिक महिना आहे यंदा. असं काय मग तुम्ही झाले पाहिजे होतं. म्हणजे 2 वर्ष झाले तिच्या लग्नाले, पण 3 वर्षातून एकच डाव येते कणी, तर याच आहे अजून. तर मग आता हे पहिल्यांदा चालला तिच्या समोर. आता तिला यायला लागून, मग मला आईला म्हणा लागन बाबा आणच लागते. आणा लागते म्हणजे बहीण कोणाची असो, माई असो तुमची असो, तर पोरी बारीले लेकी बारीले आणच लागत असते. बरं झालं सांगून दिलं दादा तुम्ही. मी चाललो जाईन 1-2 दिवसानं, जाईन आणि घेऊन येईन तिली. हा हो घेऊन ये जा. लागन तर मग 2-3 दिवसानं रुपालीला घेऊन येजा. नाही दादा असं किसं काही नाही, राहू द्या तिला 8-15 दिवस. तिला काय राहायला भेटते काय मग? आता गेली का मग आता डायरेक्ट आषाढीला येईन ते. बरं ठीक आहे ना. रुपाली 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 दादा आले ना. दादा लय उशीर केला तुम्ही आले. अरे बाई उशीर नाही झाला, गाडीच नाही भेटली. मी एसटीने आलो ना, 2 व्हीलर नाही आणली. कसं आहे म्हटलं आता उन्हीचं काय करतं हे 2 व्हीलर आणून, अजून ऊन गेली लागली तर म्हणून म्हटलं एसटीनं जाऊन एसटीनं या, म्हणून वेळ लागला. तुला तर माहिती आहे आपल्या गावातून गाड्या लवकर भेटत नाही. किती वेळ जाऊन उभं राहायला लागते, तेव्हा कुठं गाडी भेटते. म्हणूनच दादा काय होत होतं, घेऊन यायला लागत ते 2 व्हीलरच. ते कसं आपण कुठे थांबू शकतो, जाऊ शकतो, येऊ शकतो. थंड थंड गेलो असतो ना आपण. उद्या सकाळी जा आता, म्हणजे उद्या सकाळी जाऊ आपण. रात्रभर आता मुक्काम करायचं. नाही नाही रुपाली, तुला माहित आहे ना का मला मी राहू शकत नाही कुठे, मी राहतच नाही म्हणून पहिली गोष्ट. आणि त्याच्यात तुझ्या वहिनीची तब्येत किती दिवस झाले खराबच आहे, अजून काही बरोबर सुधारली नाही आहे. तर जाच लागते बाई. आता थांबून जाणार रात्रभर दादा. असं असते काय कुठं पाहुणं गेल्यावर असं उभ्या उभ्या चाललं जाणं बरं वाटते काय? आम्हालाही चांगलं नाही वाटत.
आले म्हणून चालले गेले. थांबलो असतो बा रुपेशराव, पण काय करावं आता, काम लयच आहे ना मागं, दुकानही उघडायला लागते. आज आज पुरा दिवस दुकान बंद आहे म्हटलं. बरं आपल्यानं सोडा, आपल्यानं दुसऱ्याचं नुकसान होते ना मग अशा यानं. आपलं कसं, आपलं होलसेल आहे, आपल्या दुकानातून नेतात म्हटलं बाकीचे चिल्लर दुकानवाले. एक दिवस जरी दुकान बंद राहिलं ना त्याचं नुकसान होते आणि आपलंही नुकसान होते. तिथं आपलं दुकान सोडून भलत्याच इकडे चालले जाते मग. हा ते तर आहेच म्हणा. मग थांबत नाही 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 गड्या, आता थांबत नाही रात्रभर. लागन तर 5 वाजता जातो थंड्या थंड्या. ठीक आहे ना तर मग मी रुपाली कर ना मग, टाटा कर ना मग आता जेवासाठी. हा, हातपाय धुवा तुम्ही दोघे जण, मी ताटा वाढतो पटापट. बाई रुपाली, आता मानानं जेवा लागते म्हणून, नाही तर मला काही भूक आहे नाही. जरा जरा वाढतो माझ्या ताटात, जास्त काही मला वाढू नको. हा ना दादा, तुम्ही काय टेन्शन घेता, मी चांगलंच वाटतं तुम्हाला. थोडं थोडंच देतो. काय म्हणते शांताबाई, शांताराम भाऊ घेऊ? मस्त आहे, मजेत आहे? मस्त आहे ना काकू, मजेत आहे ना. या ना तुम्ही आता एखाद्या वेळेस घरी. तसं येत असते का बाबा कोणी, बिना मानादानानं नसते येत. आम्ही काही एवढं रस्त्यावर आहे का पडलो, काही एकदम बिना मानानंच जाऊ कोणाच्या घरी? तसं नाही जात असते. जोपर्यंत मानपान करत नाही वेळेचा, तोपर्यंत घरी जात नसते कोणी कोणाच्या. नाही आई म्हणेच तरी, म्हणे घेऊन ये म्हणे बाबू म्हणे ताईले म्हणे आता रुपाली सोबतच. तर चल ना मग तुम्ही. आता तुम्ही काही मला थोडी घ्यायला आले, तुम्ही तुमच्या बहिणीला घ्यायला आले, मला काही नेता आता म्हणतातच. नाही नाही असं नाही, मी बहिणीलाच घ्यायला आलो म्हणून. मला आईनं पहिलेच सांगितलंय की ही नाही यायला लागते म्हणून. नाही आता नाही येत मी अशी वक्तावर, मला अगोदर सांगान तर येईन मी. असं टाईमावर येत असते काय कोणी? मग सांगणं नाही होणं नाही, काही माहित नाही. आता इले फोन केला कालपासून का येते उद्या घ्यायले. तर म्हटलं एखादा तरी फोन असं म्हटलं काय का बाई तुझ्या सासूजवळ दे, का तुझ्या सासूले सांग का ते चालायला लागते का काही. तुम्ही पोरीलेच तर म्हटलं बरोबर, आणि आता म्हणता का तुम्हालाही न्यायला आलो. आई बस करणं झालं असेल ना आता. काय बस करणं, तू शांत राह ना जरासा, बस ना चुपचाप. दादा चला ना जेवायला, चला ना. हा चला चला जेवून घेऊ. चला रुपेशराव, 2-2 घास जे काही धकते ते जेवून घेऊ. आता मला तर काही तशी भूक आहे नाही, जेवण करून चाललो मी. आमच्या घरी लवकरच स्वयंपाक होऊन जाते 9 वाजेपर्यंत, आणि आम्ही जेवण घेऊन करून मग मी चालला जात असतो दुकानवर. तर जेवण झालं आहे माझं. हा दादा आमचंही तसंच आहे, आम्ही जातो कोणी 10 वाजता, आमचे जेवण लवकर आटपून जाते. मग कोणी आलं गेलं तर होते जरा उशीर. बाबा तर गेले जेवण करून. रुपेशजी उठा ना. हे बा उठलो. दादाने घेऊन जा हातपाय धुवासाठी, दादा फ्रेश होते. आणि मग या पटकन, काय मी ताटं करतो लवकर. बाई रुपाली, माझ्या ताटात जरा जराच वाढतो, जास्त वाढू नको काय. हा माझ्याकडून खाणं होणार नाही, माझं पोट पहिलेच भरलाय. हा ना दादा, येतं करी तू फ्रेश होऊन. मी बरोबर वाढतो, जराच वाढतो. आमच्या इथं तसं कोणी जास्त नाही जेवत, थोडं जेवते. नाश्ता झालाच आहे, तर या मग हातपाय धु. हो येतो. माधुरी, मी काय म्हणतो, आलता वेळ एखादा फोन आला काय गोपालचा? पोचला नाही पोचला, फोन नाही आला त्याचा. आई आला ना फोन आला, तुम्हाला विचारलं ते ना, पण तुम्ही होत्याच नाही घरी, बाहेर होत्या. त्यात ते काय म्हणे रुपालीच्या सासूला आला लागते काय म्हणे, असं म्हणे बा. मी म्हटलं नाही, आईनं तर नाही सांगितलं म्हटलं तुम्हाला, म्हटलं आणासाठी म्हटलं. हो सांगितलं थोडी काही. आता मी म्हटलं की रुपाली येईन जाईल आणि मग तिच्या सासूला घेऊन येतो म्हटलं. तर आता तिची सासू बाई जरा शिगामंडी जाई व वायाच गेल्यासारखी करते, म्हणून तर मनही नाही करत. पण आता कसं आहे बाई, करायला लागते. आपण तर मागच बोलावत होतो, ते नसतं नाही म्हटलं व येत नाही म्हणून बोलल्या का तुम्ही? कायले बोलावं लागते ना, असं तसं चालू होतं द्यायचं. जवळ इथं म्हणे. अहो ह्या लोकांची हे माहीतच नाही तुले काय टेंडन्सी असते. तर यायचं माहित आहे का, तोंडावर नाही म्हणते, मनात हाव राहते. त्याला येणं तर राहते, हा, पण माहित आहे तोंडावर म्हटलं नाही करते बयाच. हा रुपाली त्याच्या सासून म्हणते, तोंडानंच म्हटलं म्हणते काही नाही नेत काय बापा असं तसं. यायनं म्हटलं म्हणते काय ये जा काकू, या काकू घरी. तर म्हणे म्हणते आम्ही नाही जात कोणाच्या घरी असं बिना मानादानानं, आम्हाला नेपर्यंत असं म्हणते बा. लयच मानादानाचे रोजची कानाचे लोक आहे ते. काय करता आता, हा लयच मानदान पाहिजे त्याला. दुसऱ्याला नाही देत ते मानदान, फक्त त्याला पाहिजे लोक जवळून. जेव्हा मान पाहिजे ना माणसाले, तर दुसऱ्याची आपणही दुसऱ्याचा मान केला पाहिजे, अशी अपेक्षा ठेवली पाहिजे. तेव्हा आता जेवण करतो म्हणे बा, काय केलं जेवायला तर माहित नाही म्हणे. आंब्याचा रस नाही केला पाहिजे गडे हिनं, तो खात नाही आंब्याचा रस, किती वर्षापासून खात नाही तो. हिला माहित आहे रुपालीला तो आंब्याचा रस खात नाही म्हणून. आता हिनं केला नाही पाहिजे, नाही तर मग करून ठेवून आंब्याचा रस आणि बस, मग काही जेवत नाही तो. भाजी पोळी जेवते नाही रे तसाच. अहो मी काय म्हणतो माधुरी, ह्या बंटी झोपला का बाहेर गेला का खेळून राहिला? नाही झोपला नाही तो माझ्या खोलीत खेळून राहिला आहे. मोबाईल पाहिजे म्हणे, मी त्याला मोबाईल दिला मग जरासा पाहिले. मोबाईल काय त्याला माहित आहे, डोळे खराब होईल ना त्याचे. अहो माहित आहे काय, लेकराचे डोळे खराब होते म्हणते मोबाईल न जास्त पाहिलं तर. त्या पोट्टीनं रुपालीनं लावून ठेवला त्याला शॉक फालतूचा. नाही जास्त देतच नाही मी त्याला जरासा देत असतो. चाल ना मग आपण जेवून घेऊन, आता दोघीच राहिलो आपण सासा सुना. आता ते सासरे गेले आणि हे गेला आता गोपाल, आता आपणच राहिलो दोघी जणी. चल मग जेवून घेऊ, आपल्यासाठी कर ना मग जरासा आंब्याचा रस करू. 2 आंब्याच्या रसात होऊन जाते आपलं. मग नाही तर काय जास्त नको करू बाई, हो खाणं नाही होत. आणि आता काय थोडे दिवस खाऊन घ्या लागते,
मग पाणी पडलं का आंबे नाही खा लागत, मग बिमाऱ्या येते, डायरिया नाही आणि ते चालू राहते. त्याच्यापेक्षा हे बरं, आता खाऊन घ्या, 2-4 दिवस आणून खाऊन घ्या ना बस, मग काही खाऊ नका. आई मग ते पिकू घातले आंबे आहे आपण एवढे मोठे, त्याचं काय करावं मग? आता समजा जर पाणी गेली पडलं मग ही आंबे खराब होईल काय घरातले? नाही नाही, हे नाही होत खराब घरातले, ते झाडावरचे म्हटलं, झाडावरचे आंबे लय बिमारी येते. आणि ते तर सोड घरचे येते, जास्त खाल्लं ना, प्रमाणाच्या बाहेर जर खाल्लं माणसानं तर येतच असते. आई कोणा कोण होते 1 वाटीच्या वर तर खाणं, मग ते प्रमाणातच आहे ना. हा चल बा 2-4 वाट्या खाल्ल्या तर होऊ शकते त्रास. 2-4 वाट्या खायच्या बापा, लोक तर 2-4 कटोरे खाते मोठे मोठे, मग त्याचा जीव काय म्हणत असेल ना काय नाही. आई मलाही जा लागते आईच्या घरी, 2-3 दिवसासाठी जाईन मी. आताच जातं काय, आता रुपाली येते, तिला येऊन जाऊ दे आणि मग तू चालली जाय. आता कसं माझ्या बहिणीला सुट्ट्या आहे ना सध्या, मग पेपर गिपर इथे लागते तिचे, तर मग कधी ते आपल्यासोबत बोलतही नाही, मग अभ्यासातच राहते. ते चांगलं नाही वाटत मग बोललं नाही कोणी तर. तिकडे तिचं मन जुळते, इकडे माझं मन जुळते, एकमेकांसोबत बोललं नाही म्हणजे. हो हो वाटते असं. आता ते राहते अभ्यास करत, तिला वाटत असं आपलं बोलणं होत नाही, तुला वाटत असं आपलं बोलणं होत नाही. म्हणूनच तिचा काल मला फोन आला, ताई म्हणे ये ना म्हणे, मग म्हणे 8-15 दिवसानं म्हणे मग माझ्या तिकडे पेपर चालू होते म्हणे, मग मी कधी घरी राहतो नाही राहत, राहिली तर नुसतं अभ्यासात राहतो म्हणे, मग बोलणंही होत नाही म्हणे. बंटीला घेऊन ये म्हणे मस्त. हो जाजो ना, तर जाजो आता, येईल दे घरी, काय म्हणते काय नाही, ते किती दिवस राहते. ते जर राहिले 8 दिवस तर तू चालली जाजो, तू कायले थांबतं. आणि ते जर समजा 2-3 दिवस राहिले तर 2-3 दिवस करतो तिचं, मग चालली जाजो. ठीक आहे नाही, तसंच मी करायचा विचार होता माया, म्हटलं घरातलं सगळं निपटून टाकतो आणि मग चालली जाईन म्हटलं. हा हा ते बरोबर आहे तुझं, ठीक आहे. आणि काय होते बहिणीचं लग्न कधी करतो? करत नाही म्हणते काय सध्या लग्न ते? आई आता जुळाच असतं तिचं, आता पाहू शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काय म्हणते कसं म्हणते तर ते. आता तुम्हाला तर माहिती आहे आता काय चालू आहे, तर आता मी असं नाही म्हणू शकत का माझी बहीण करणच नाही म्हणून, नाही काय. आता कोणी असन तर त्याच्यासोबत करू शकते, ते तर करून द्यास लागन आपल्याला, आणि नाही तर मग आपल्या मनानं करू, चांगलं भेटलं पोरगं तर. जर करण कोणी तर महिन्यानं नाही काय नंदीचा भाषा, एवढं मस्त पोरगा आहे व, मस्त पोरगा आहे. हा म्हणजे असं समज तू का काहीच नाही, त्याला सोप सुद्धा खात नाही तो, एवढा निर्व्यसनी पोरगा आहे तो. ठीक आहे ना, मी गोष्ट काढन ना तशी आईजवळ, आई बाबाजवळ गोष्ट काढन मी तशी, आणि सांगतो मग तुम्हाला लागन तर. तसे बाबा म्हणे मागं करायला लागते म्हणे हिचं. हा ना, माझी भाऊजाईने लागली काय मागं, देऊन दे पोरगी देऊन दे पोरगी, त्या बहिणीच्याच मागं लागली बाबा. हा मामीचा फोनही आलता मला, 1-2 वेळा फोन आले याच्यासाठीच, लग्नासाठी, कधी करतं काय करतं कशी करतं. मामीचं पोरगं काय करते आई, चांगलं आहे काय पोरगं? हो इंजिनियर झालं ते पोरगं आता, बापा पैसे कमवून राहिलं दन आता मस्त. बरं आजच येतो म्हणे, काय का थांबतो म्हणे रात्रभर? मग थांबते काय आई ते, कुठं कधी थांबले काय आजपर्यंत? थांबत नाही ते, येते ते वापस, लागन तर संध्याकाळपर्यंत येईन. आता ऊन आहे दुपारी तर, पण ते आल्याशिवाय राहत नाही, राहतच नाही ते रात्रभर, किती म्हणून नाही ते येले तरी नाही राहत. हा राहत घेत नाही म्हणा, पण आता समजा जर जवळनं इवायनं इनीनं जर फोर्स केला राहून जाय बाबू, तर मग कधी कधी थांबून जायला लागते. आई गंगा काकू आल्या होत्या तर काय म्हणे मग तुम्हाला? त्याच्या पोरीचं कधी काढतो म्हणते लग्न? झालं का त्याचा परिवार आता एकत्र? झाला बाबा, झाला मागल्या दिवशी. आता मुन्नी होय तर तिनं परिवार एक ठेवला म्हटलं जोडून. नाही हे गंगा काय ढोंग आहे का हिच्यात बेढंगी बाई? हा हे तर काय म्हणते परिवार जोडा जाय तर तोडून टाकायची होय. हा ना, पण आई किती झालं त्याच्या घरी, खूपच झालं ना. आदतच पडली आहे तिला, गंगाले आदतच पडली आहे. पहिले मार मार भांडते मार मार भांडते, अहो तिला किती डाव सांगत असतो भांडू नको, काही नाही भांडतं घरातल्याच लोकांसोबत. हा पोरगा आलं त्याच्यासोबत, सुनीसोबत तर पटतच नाही बाई. हा कधी चांगली बोलतच नाही. बरं सून चांगली आहे तिची? हाव ना, पाहिले ना मी किती वेळा त्याची सून. हा आपल्या घरी आली होती एक वेळा, म्हणजे स्वभाव चांगली आहे, तरी पण अशा करते ह्या काकू. तशीच आहे ते, तिला म्हणते जराशी बाहेर भटकू नको, कुठं जाऊ नको येऊ नको, असं ठेवते तिला घरातल्या घरात पडदा लावल्यासारखं. आई आपण ती चेन आणली का नाही चांदीची, तर ते म्हटलं त्याला तशीच द्या लागन काय का, त्याला कपडे द्या लागन त्याच्यासोबत? नाही हो, ड्रेस द्या लागते त्याला. आता पहिलाच अधिक महिना आहे त्याचा, द्या नाही लागत काय, एक ड्रेस द्या लागते. पण कपडे अशा नाही आणले आपण, आपल्याला काय समजते त्याचे कपडे कसे घालते काय घालते, माप समजते का आपल्याला, म्हणून आपण नाही आणले. आणि राहिलं साडी, तेच साडी घेऊन घेईन रुपाली, तेच जाईन दुकानात तेच आणून साडी, आणि ते 2 जण जाईन तीन कधी तिला घ्यायले तर तेच घेईन, आणि मग चालले जाईन 2 जण दुकानात तेच आणून साडी आणून ना ड्रेसही आणून, मग आपण घेऊ तो त्याच्या हाती देऊ, त्याच्यावर चेन ठेवू आणि बस देऊन देऊ त्याला दान, आणि तिला ते गंगाळ देऊन देऊया. हा ते गंगाळ द्या लागन त्याला, बरोबर आहे. हा तुम्ही काय म्हणतो, ते तिळाचे लाडू करून ठेवतो तू जराशे, आपल्याला द्या लागते ना दाना, आणि बताशा आणा लागन,
किलोभर बताशे आणायला लागत, त्याच्यात टाका लागते ते तिळाचे लाडू बताशे हे दान द्या लागते. ठीक आहे नाही, ठीक आहे करून ठेवतो. आज तिळाचे लाडू करून घेतो. बताशे मग गेले आल्यावर सांगा लागेल विकत आणाले. हो, त्याच्या दुकानासमोरच दुकान आहे बताशेची. इकडून त्याचं दुकान आहे इकडल्या साईडनं, आणि तिकडल्या साईडनं ते बताशेची दुकान आहे मोठी जात. घेऊन येतो तिथून एखादा किलो. काही किलोभर बताशे द्यावं लागते काय? एवढे तर नसते देत ना? अव किलोभर नसते देत, मोजून देत असते. जसं 33 झालं आणि 101 झालं, 21 झालं असं देते. आपण देऊन देऊ 21 तिळाचे लाडू देऊन देऊ, 21 ते बताशे देऊन देऊ, मोठे आणतो म्हणा त्याले. आणि 21 ते हे देऊ अनारसे, आणि 21 ते धोंडाचे फळं. दोन पै करा लागेल ना आपल्याला. डाय टाकून देतो ते आले म्हणजे ज्या दिवशी जवळ येईल त्या दिवशी ते एवढं सगळं द्यावं लागते त्याले. हा वय, तांदूळ नाही टाकले मग मी अनारसेसाठी. आज टाकून दे, 2-3 गिलास तांदूळ टाकून दे चांगले. 21 अनारसे लय लागते. आणि आपण नाही खातो काही का, त्याला थोडी देऊन देतो सगळेचे सगळे. हा वय ठीक आहे. आला मग धोंड्याचा महिना नाही, दोन फळं खायसाठी. चला मग 2 पै खाऊ आपण आता सगळे जण. या तुम्ही बी, तुम्हाला माहीतच असेल 2 पै खायले म्हणते तर. करत असाल ना तुम्ही लोक? सगळेच करते आपल्या विदर्भात, तर सगळेच करते. तर चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्याला कोणाला 2 पोळ्याची रेसिपी माहित नसेल तर त्यांना कमेंटमध्ये सांगा का तुम्ही म्हणजे पाहिले नाही पाहिले, कारण आपल्या विदर्भात तर सगळेच करते. ज्यानं पाहिले नसेल त्यांना सांगा. ज्यानं पाहिले असेल ते नाही सांगा का हो बा आम्ही पाहिले, आम्ही करत असतो. मस्त असं ऐकून ना मस्त वाटते आपल्या कानाले का नाही. खरंच आहे बा, आपले लोक सगळे करते मस्त. चला मग आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.